पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा मोठा धुरळा उडत असून सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे। तालुक्यातील कौठळी येथे वाखरी जिल्हा परिषद गट व गणातील भारतीय जनता पक्ष व मित्र यांच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। या प्रसंगी वाखरी जिल्हा परिषद गटातील उमेदवार मोनिका समाधान काळे, गणातील उमेदवार निखिल गिरगोसावी, समाधान काळे, मोहन नागटिळक, ईश्वरा धुमाळ, महादेव गाढवे, गुलाब पोरे, अनिल नागटिळक, रमेश गाजरे, विजय भुसनर यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे, यामुळे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणे अपेक्षित आहे असे सांगत समाधान काळे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। भाजपमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर जनतेने आपला प्रवेश चांगला उत्स्फूर्तपणे स्वीकारलेला दिसतोय। ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण गोंगडी बैठक असतील, गाव भेट असेल किंवा वैयक्तिक गाठीभेटी असतील त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। लोकांची जी ज्येष्ठ नागरिक काळे आणि परिचारक ही यावं अशी इच्छा होती, ती इच्छा आता कुठे सत्यात उतरली, वास्तवात उतरली, चांगला प्रतिसाद मिळतोय। काय सांगाल? नक्कीच तुम्ही म्हणताय तसं भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर चांगला प्रतिसाद या निमित्ताने मिळतोय। मुळात आपण महायुतीच्या माध्यमातून इलेक्शनला सामोरं जायच्या अशा पद्धतीनं आपलं नियोजन या निमित्तानं आपण केलं होतं आणि महायुतीच्या माध्यमातून परिचारक साहेब आणि काळे साहेब म्हणजे राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण चाललो, पण अर्जसुद्धा आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून भरले। पण वर काही घडामोडी घडल्या आणि इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्याला अडचणीत आणण्याच्या हिशोबाने त्या निमित्तानं एबी फॉर्म आपले अडवण्यात आले। मग आपल्याला अपक्ष किंवा इतर सगळे पर्याय उपलब्ध होत असताना नंतर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक धारणा आली की आपण आपल्या आणि परिचारक साहेबांचं आता या माहितीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र काम करायची संधी आपण घेतोय, तर आपल्याला भाजपामध्ये सुद्धा जाऊन आपण चांगल्या पद्धतीने या निमित्तानं काम करू शकतो। तर आणि तसं मोठ्या मालकांनी म्हणजे प्रशांत मालकांनी सुद्धा त्या निमित्तानं त्यांनी सुद्धा आवर्जून या निमित्तानं आम्हाला होकार दिला। नामदार जयकुमार गोरे साहेबांनी सुद्धा या निमित्तानं आम्हाला चांगल्या पद्धतीने निमंत्रण देऊन आपल्याला सन्मानपूर्वक यामध्ये सामील करत घेत या ठिकाणी आमच्या सगळ्या उमेदवारांना जे कोण उमेदवार उभा राहणार होते माझ्यासकट सगळ्या उमेदवारांना या निमित्तानं सामील करून घेतलं। पंचायत समिती आणि झेडपीच्या आणि कमळ या चिन्हावर लढण्याची संधी दिली। निश्चितपणाने वातावरण खूप चांगलं आहे। एकतर लोकांमध्ये या ज्या पद्धतीनं आडवाडवी झाली त्याचा राग लोकांमध्ये तयार झालेला आहे आणि BJPचं सर्वसामान्यतापर्यंत ज्या स्कीमा जाते त्याचा लोकांना फायदा होतोय, त्याचं एक रूपांतर यामध्ये आम्हाला दिसलं असं वाटतंय। सहकार शिरोमणीचं 31 डिसेंबर अखेर 3050चं बिल खात्यावर लोकांच्या जमा झालं, लोकांना पैसे मिळाले। काही कारखाने अजून त्या ठिकाणी बिलावाचून वंचित राहिले। साखरेचं राजकारण सुद्धा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुढे येते, काय सांगाल? नाही, काय आहे जाणीवपूर्वक राजकारण या निमित्तानं आत्तापर्यंत मागच्या 2 वर्षापासून साखरेचा आणण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय, पण आता त्यामध्ये मागच्या 2-3 वर्षापूर्वी सहकार शिरोमणी कारखाना बँका आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या अडचणीत असल्या कारणामुळं लोक त्याच्यावर टार्गेट करून इलेक्शनला या परिवाराला त्रास द्यायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते। पण आज नशिबानं साथ दिली, चांगल्या पद्धतीने सहयोगी तत्वावर कारखाना चालत असताना डिसेंबरपर्यंत 3050 जो शब्द दिला तो शब्द या निमित्तानं पार पाडत सगळ्या लोकांच्या खात्यावर पैसे जमा झाले। शेतकरी, कामगार, तोडणी वाहतूकदार हे सगळी लोक या निमित्तानं खुश आहेत। आता ज्यांची बिलं राहिले तो त्यांचा प्रश्न आहे। लोक निश्चितपणे ज्यांनी लोकांना आश्वासन दिलं देतो म्हणलेत आणि दिलं नाही तर लोक त्यांना विचारतील। आणि गणेश पाटील या परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेस तन मन धनाने चांगले वाढवण्याचा प्रयत्न केला, प्रामाणिकपणे तुम्ही तिथं काम केला, पण या पक्षामध्ये कुरबुड होईल याचा कानोसा होता का तुम्हाला? कानोसा तसा काही नव्हता, असं होईल अशी काय अपेक्षा नव्हती, पण अचानक वरची स्थित्यंतर घडली आणि 2च दिवसात आम्हाला त्याचा प्रत्यय आला की बाबा आपल्याला कुठंतरी या ठिकाणी कोंडीत पकडलं जातंय। एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण सध्या तुम्हाला मी सांगतोय जी घडतंय ते घडायला लागले। अडचणीत आणणं असेल, द्वेषबुद्धीनं असेल, गट संपवण्याच्या हिशोबानं असेल, राजकारण नाही तर वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं याचा आम्हाला थोडासा अंदाज आला। मग आम्ही थोडंसं त्या पद्धतीनं सावरून या निमित्तानं मग आपण सामोरं ज्या जनतेसाठी आम्हाला काम करायचं ती जनता आमच्या पाठीशी आहे। समोर कोण जरी आलं तरी आम्हाला शेवटी आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहे। आमचे ध्येय धोरणं सध्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्कीमा पोहोचवून असेल, त्यांना या भाजपाच्या माध्यमातून जेवढे जास्तीत जास्त कामं करायचा जो विश्वास आहे तो आम्ही लोकांना देतोय, लोकांना तो पटतोय। त्यामुळं कुणाचंही आव्हान समोर नाही असं मला वाटतंय। दादा, एक शेवटचा प्रश्न,
आक्रमक समाधान काळे हे वारंवार संयमी भूमिका घेऊन संयमी प्रचार त्या ठिकाणी करताय, विरोधकांना काय आवाहन करणार? नाही, विरोधकांना आता आक्रमक हा तो माझा स्वभाव आहे. आक्रमक म्हणजे स्वभाव नाही माझा, तो ओढून ताणून नाही. ज्या ठिकाणी चुकीचं घडतंय त्या ठिकाणी मी माझ्या स्वभावानुसार मी बोलणार. मला पटतंय की स्वर्गीय वसंतदादा असतील, आता स्वर्गीय मालक असतील, स्वर्गीय नाना असतील, स्वर्गीय यशवंतभाऊ असतील, स्वर्गीय आंदोलन असतील, त्यांनी तालुक्याच्या राजकारणाची घडी वेगळ्या पद्धतीने बसवली आहे की तिथं गट तट आहेत. विचारधारा वेगळी असली तर सामान्य केंद्रबिंदू मानून त्या लोकांना सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून लोकांनी आतापर्यंत काम केले. मग आपण म्हणजे एकदम आरेरावी गट संपवणं, पैशाचा वारेमाप वापर, हे अशा पद्धतीचं राजकारण आपल्या तालुक्याला अभिप्रेत नाही आहे. आज आपण तुम्ही तरुणांना बिघडवण्याचं काम या निमित्तानं आपण करतो, तर ती भविष्याच्या दृष्टीनं येणारी पिढी जर या निमित्तानं बिघडली तर उद्या गावोगाव या सगळ्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. पण त्या ठिकाणी आपण लोकांनी हे करू नये म्हणून एक आक्रमक भूमिका या निमित्ताने घेतोय. आणि माझा हे इलेक्शन झेडपी आणि पंचायत समितीचं आहे. स्वर्गीय वसंतदादा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दादांनी काम केलं, आणि नंतर पंचायत समितीच्या निमित्ताने काम केलं. आज सर्वसामान्याला नागरिकाची नाळ जोडणारं ही संस्था आहे, ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे की जी सर्वसामान्य नागरिकाची नाळ जोडणारी आहे. ऊसाचं राजकारण वेगळं आहे, ती शेतकरी वर्ग वेगळा आहे, पण जो घटक असा आहे की ज्याचं या स्थानिक स्वराज्य संस्थेवर काम चालतं अशाला जोडणारी ही आहे. मी आज ग्रामपंचायतचं सरपंच पद म्हणून 5 वर्ष काम बघितलं, त्यामुळे मलाही त्याचा फार मोठा अनुभव आहे. त्याच्यामुळं संयम नाही, मला फक्त लोकांपर्यंत पोचायचं आहे, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या माझ्या माध्यमातून, भाजपाच्या माध्यमातून, प्रशांतजी परिचारक मालक साहेब असतील, कल्याणराव काळे साहेब असतील, यांच्या माध्यमातून सोडवण्याचा फक्त प्रयत्न करायचा. विरोधकांना काय सांगा? विरोधकांना एवढंच सांगेन की चांगल्या पद्धतीनं या निमित्तानं तुम्ही सामोरं जावा. लोकांमध्ये संभ्रम अपभ्रंश काय या गोष्टी पसरू नये, आणि ते आता त्यांच्या पद्धतीने ते करतील, मी माझ्या पद्धतीने या निमित्तानं सामोरं जाणार. विजयाची खात्रीबद्दल काय सांगा? शेवट किती टक्के असते? 1000% गॅरंटी. किमान 2000 मतांनी निवडून येणार.